आज ऑगस्ट 26 रोजी येलदरी रोड साखरतडा कॉर्नरवर मोठमोठाले गडे झाले होते। ते गड्डे कळ्या माती व मुरुमाने भरल्याने पाऊस पडल्यावर त्या ठिकाणी घसरगुंडी झाली। येलदरी रोडवर वाहतूक जास्त असल्याने एका दिवसात कमीत कमी 25 ते 30 जण गाडी स्लिप होऊन पडल्याने दुखापत झाली। यामुळे येणारे जाणारे लोकांनीच त्या ठिकाणी गाड्या एकत्र जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती। 1 तास वाहतूक कोंडी झाली। संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत वाहने भरपूर थांबलेले दिसून आले। येलदरी रोडवर झालेले मोठे खड्डे याकडे आवर्जून लक्ष देऊन अपघात टाळण्याचा प्रयत्न करावे, अशी जनतेकडून मागणी होताना चर्चा दिसून आले। 20 ते 25 लोक या ठिकाणी पडलेले आहेत आणि या ठिकाणी खूप गड्डे होते आणि गड्डे असल्यामुळे या ठिकाणी मुरुम टाकण्यात आले। मुरुम नाही म्हणजे ते चिकनी माती आहे आणि मातीमुळे गाड्या स्लिप होत आहेत आणि 2 चाकी गाड्या पडत आहेत आणि त्यांना गंभीर जखमा होत आहेत त्यांना। यामुळे येथील नागरिकांनी व रहदारी जे वाहतूकदार असतात त्यांनी गाड्या या ठिकाणी जाम करून ठेवलेल्या आहेत। यांचा काही निवेदनसुद्धा नाही आणि काही पण नाही, पोलिसांना सुद्धा कळवण्यात आलेलं नाही। या ठिकाणी आपण बघू शकता ये वहां से गिर रहे हो तो छुड़े गिरे वाले लेडीज गिरे 10 मिनट 15 मिनट पहले इधर मार ये 15 मिनट पहले गिरे वाला है ते 2 तास 5 मिनट में 4 5 गिर रहे लेडीज सगट गिर गया इधर खाने के लिए इसमें लगते ले ना रहा ये भाग सही भाग क्या बोलने का बोलो ना। रस्ते पे गाड़ी गिरी ना, स्लिप होगी गाड़ी। गाड़ी सब गिर गए, मूंगली हो गई, वो टूट गई, सब फूट गई, हाथ भी टूट गया। ये बाजी को बोलना वो मार लगा, इतना बच्चा ये कुलता है गया। जिंतूर तालुके में यहाँ पर इतनी जान चले जाती तो कौन जिम्मेदार है इसका? मेरा बच्चा खुलता है कैसे? अगर हम मर जाते तो इसके जिम्मेदार कौन है? गाड़ी की भरपाई कौन करेगा इस पे? जिंतूर तालुक्यामध्ये वारंवार या येलदरी रोडची घटना बरेच होत आहेत। बरेच जणांची या ठिकाणी डोसके फुटले, हात तुटले, पण या एमएससीबीला काही कळत नाही आणि ह्या रोडचे काम 2 मीटर पूर्ण होईपर्यंत हे असे गर्दा या ठिकाणी बघू शकता की कसं गर्दा झालं या ठिकाणी। आणि आताच एक महिला आणि एक पुरुष या ठिकाणी या इथे पडलेले आहेत आणि ह्याच्या आधी बरेच पडलेले आहेत। यामुळे येथील रहिवासियांनी या ठिकाणी चक्काजाम केल्यासारखे केले। इकडे बघू शकता, इकडे आपण बच्चा है, छोटा एक बच्चा को बताए ना सबको बताओ, सबको आपका बोलना क्या रहेगा? गाड़ी आड़े लगा दिए, ये रोड जल्द से जल्द चालू होना काम। आगे बोलना, आगे बोलना। सर्वसामान्य लोकांनी हे जे रस्ता रोको केले हे त्यांच्या रीतसर पद्धतीने त्यांनी रोक करण्यात काम केलेलं आहे। कारण या रस्त्यावर नुसतं मुरुम टाकून, म्हणजे मुरुम बी नाही, माती येते आणि माती टाकल्यामुळं सारखे जे वाहन, छोटे मोठे वाहन येणं जाणं करतायत, मोटरसायकली, त्याच्यावर जे महिला बसलेल्या जवळपास सकाळपासून आज 20 ते 35 महिला इथं पडलेले आहेत आणि आताच मंत्री महोदय इथून गेलेले आहेत। लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना वाटलं असेल काही लोक आपल्याला म्हणजे हात दाखवत आहेत, पण त्यांचं थोडं गैरसमज झालं। आमची तेवढा एवढीच मागणी आहे, बाबा ही रस्ता लवकरात लवकर चांगला करा, म्हणजे जेणेकरून जे होणारे अपघात आहे ते टळले पाहिजे आणि उद्याच्याला हे रस्ता जर का चांगला करण्यात आला नाही किंवा दुरुस्त करण्यात आला नाही तर हे आंदोलन अजून तीव्र होऊ शकते, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी।